गेल्या 1 महिन्यापासून या कार्यक्रमाची चर्चा आणि नियोजन या ठिकाणी चालू होतं आणि त्याचं जे नियोजन होतं, आमचे मंदिर बांधकाम समितीचे सदस्य श्री कोमलसिंग भाऊसाहेब असतील, नितेश दादा असतील आणि दीपक भाऊ असतील कातरद्याचे, असे बरीचशी मंडळी, श्यामदादा असतील मोडचे, अशा या सगळ्या मंडळींनी हे या ठिकाणी नियोजन केलेलं होतं. आणि हा जो कार्यक्रम आहे, आपल्याला श्री राम राज्य मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष नरुकाजी ते फार मोठ्या पदावर होते. ज्यावेळेस आपण त्यांच्याकडे जाऊ त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की ही लोक किती मोठमोठी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अशी बरीचशी राज्याची मंडळी आपल्या संस्थांमध्ये त्या ठिकाणी आले. त्यांना काही गरज नाही आपल्या या महाराष्ट्रात कान्हा देशात येण्याची, की राजस्थान कुठं, आपलं धुळे दोंडायचा शादा कुठं, पण का येत आहे ते फक्त धर्म कार्यासाठी, आपली सनातन संस्कृती टिकावी म्हणून त्यासाठी. ते काही डिझेलला पैसे घेतात, ते ताटाला जेव्हा आमच्याबरोबर जेवायला येतात लोक त्यांच्या ताटाला दक्षिणा लावतात ते घेत नाही, ते सुद्धा परत करून देतात. एवढा मोठा त्याग आहे. सगळं परिवार सोडून त्यांचं राजस्थान कुठं राहिलं 1100 किलोमीटर एवढ्या अंतरावर येऊन या ठिकाणी ते आपल्या मंदिरासाठी मेहनत घेत आहे. आणि या मंदिरामध्ये कुठलंही कोणाचाही काही स्वार्थ नाही. जवळजवळ या आमच्या समितीमध्ये आतापर्यंत 100 लोक सदस्य त्या ठिकाणी झालेले आणि कोणालाही त्या ठिकाणी आम्ही बळजबरी केली नाही. स्वतःहून त्यांनी सांगितलं की आम्हाला याच्यामध्ये काम करायचंय, कार्य करायचंय आणि याच्यामध्ये कोणाचाही काही स्वार्थ नाही. आजपर्यंत त्या ठिकाणी जे फाउंडेशन मंदिराचं तयार झालं त्याला 1.5 कोटी रुपये खर्च झालेला आहे. पण आम्ही कोणालाही त्या ठिकाणी बळजबरी आग्रह केला नाही. कारण बघा, मंदिराचा विषय निघाला किंवा महाराज आपल्याकडे येत आहेत असा जर निरोप कोणाला मिळाला तर लोक टाळाटाळ करतात की एका पैसे मागायला येत आहेत. पण बघा, आपल्या भाग्यात असेल, भगवंत आपल्याला सद्बुद्धी देतील तरच आपला खिशामध्ये हात जाईल आणि आपण त्या ठिकाणी दान देऊ शकू. नाही तर आपल्याकडे करोडो रुपये राहिले आणि त्याने जर आपल्याला सद्बुद्धी दिली नाही तर आपण 1 रुपया त्या ठिकाणी देऊ शकत नाही. देणं न देणं हे त्याच्या हातामध्ये. आणि म्हणून कोणी साधू संत आले किंवा आपल्या धर्माविषयी कुठं काही कार्यक्रम राहिले तर माणसाने स्वाभिमानाने त्या ठिकाणी यायचं. आता नरुकाजींनी या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की आपले जे स्वतःचे काम आहेत ते समोरच्या लोकांनी त्या ठिकाणी घेतले आणि ते कष्ट करून त्या ठिकाणी उदरनिर्वाह करतायत. आपले जे हिंदू धर्मातील लोक असतील त्यांनी फक्त राजकारण खेळायचं, एकमेकांचे पाय ओढायचे, एकमेकांचा द्वेष करायचा, त्यांना नाव ठेवायचे. महाराज, आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहतो आपल्या मंदिरांमध्ये जर आरती चालू असते तर बरीचशी मंडळी मंदिराच्या बाहेर बसलेली असतात, पण त्यांच्या मनात असं येत नाही की देवाची आरती चालू आहे, आपण मंदिरात जाऊन त्या ठिकाणी उभं राहावं. असे कितीतरी उदाहरण आहेत. पण बघा, तुम्ही त्या लोकांकडे जा, तुम्हाला जर 10 लाखाचा जरी माल घ्यायचा असेल पण त्यांचा जर नमाजचा वेळ त्या ठिकाणी झाला तर ते सेटर ओढून मस्जिद मध्ये निघून जातात. एवढं त्यांच्या धर्माविषयी स्वाभिमान आहे. आज आपण जर इथं या ठिकाणी विचार केला, भाऊसाहेब असतील, नितेश दादा असतील, श्यामदा, एक बरीचशी मंडळी 1 महिन्यापासून या ठिकाणी मेहनत होत होते. पण आज जर आपण विचार केला फार शोकांतिका असते. आणि मी तरी त्यांना बोललो होतो की आपण विचार करायचा नाही, 5 जरी लोक आले तरी आपल्यासाठी भरपूर आहे. मी बऱ्याच ठिकाणी सांगत असतो की 500 आणि 1000 लोक त्या ठिकाणी जमले पाहिजे, आले पाहिजे, काही नाही. घेणारे लोक फार महत्वाचे असतात. गर्दी जमून काही फायदा नाही, कृतीमध्ये आणणारे लोक त्या ठिकाणी महत्वाचे असतात. आणि म्हणून या ठिकाणी सांगतो की जरी गर्दी कमी असेल, जरी या ठिकाणी मंडळी कमी असेल तरी आपण खचायचं नाही, हिमतीने त्या ठिकाणी पुढे जायचं. राम मंदिराला 400 वर्षे लागले. सगळ्यांना कल्पना आहे की किती अडचणी आली. देवाला आणणं सोपं नसतं, परमार्थाकडे लोकांना वळवणं सोपं नसतं. त्यावेळेस तुकोबाराय आपल्या डालकीमध्ये देव ठेवून त्या ठिकाणी गल्लोगल्ली फिरायचे की देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. त्यावेळेस लोक सांगायचे की देव न लागे, देव न लागे. ते तर महान संत होते. त्यावेळेस सुद्धा लोक कंटाळा करायचे. आता ती कलियुगाची परिस्थिती आहे आणि म्हणून
अध्यात्मामध्ये मंदिराकडे किंवा चांगल्या कामासाठी जर आपल्याला लोकांना बोलवायचं असेल तर भगवंत फार त्या ठिकाणी परीक्षा घेतो आणि म्हणून चांगल्या कामामध्ये सुद्धा आपले पूर्व पुण्य लागत असते, देवाची कृपा लागत असते आणि म्हणून आपण इथपर्यंत येत असतो. आपलं परम भाग्य, आपल्यावर भगवंताची कृपा आहे, आपल्या आईवडिलांची कृपा आहे की आपण इथपर्यंत आले आणि याचं निश्चित पण आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही कितीही पैसे कमवा, मी बऱ्याच ठिकाणी सांगत असतो, आपल्या संस्थांमध्ये फार मोठमोठे कार्यक्रम असतात, बऱ्याचदा माझे विषय निघत असतात की तुम्ही कितीही पैसे कमवा, स्वास्थ्य नाही महाराज. आज तुम्ही अजित दादांचं उदाहरण घ्या, 3 दिवसात शपथ घेतली, किती पैशाचं. तुम्हाला वाटतं बायको माझी, पोरं माझे, भाऊ माझा, आई माझी, वडील माझे, सगळे स्वार्थी आहेत, कोणी कोणाचं नाही. एखाद्या वेळेस जर आपल्याला भयंकर रोग लागला तर ताबडतोब आपलं परिवार आपले दुसरीकडे व्यवस्था करते, आपले भांडे कुंडे आतरून पांघरून सगळं बाजूला ठेवतं की याची लागण आपल्याला लागू नये. आपण सगळे भ्रमामध्ये जीवन जगतोय की मी, हे माझा परिवार आहे, माझ्यावर अडचण आली, संकट आली, हे धावून येत, कोणी येत नाही, फक्त तो येत असतो. आणि म्हणून जीवन जगत असताना चांगलं करायचं. नरुकाजी या ठिकाणी बोलले की कर्म, भगवंत फक्त कर्म पाहतात. आपण कर्म चांगलं केलं, जर शेजारचा आपला चांगलं होत असेल तर त्याच्याविषयी आपण चांगले विचार करायचे, आपण ओढायचं. आमच्या संस्थांशी गिंदोड्या सर त्या ठिकाणी जुडलेले आहेत, जे दर महिन्याला 60,000चे ढेप आपल्या गोमातेला त्या ठिकाणी पाठवत असतात. ते जैन धर्माचे मारवाडी आहेत. त्यांनी सांगितलं की आमची दर महिन्याला मीटिंग होते, आमच्या समाजाचे लोक त्या ठिकाणी जुडतात आणि एखादा व्यक्ती जर त्यामध्ये कमकुवत असेल, त्याची परिस्थिती नाजूक असेल तर आम्ही सगळेजण त्या ठिकाणी पैसे जमून त्याला आमच्या बरोबर ओढण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही जैन मारवाडी लोकांचा अभ्यास करा. आज पिढ्यानपिढ्या ते लोक श्रीमंत आहेत, मोठमोठे व्यवसाय आहेत, का दान धर्म करतात, ते मागच्यालाही पुढे आणण्याचा प्रयत्न करतात. आपलं तसं नाही. आपल्या शेजारच्याचे जर 2 तास झाले तर लगेच आपली कुजबूज सुरू होऊन जाते. कुठून आणला असेल, लुटायचं काम असेल किंवा कोणाकडनं पैसे खाल्ले असेल, अशी मनस्थिती आपल्या मनामध्ये येत असते. कारण सोपं नाही. आपण नावं ठेवतो मुसलमान लोकांना, पण जर विचार केला त्यांच्या धर्माविषयी फार मोठा स्वाभिमान आहे, बलिदान द्यायला ते त्या ठिकाणी तयार होऊन जातात. आणि आपलाही विचार करा, आपल्या भाऊबंदकीत 4 तुकडे, एखाद्याकडे जर लग्न राहिले तर 10 वेळेस मोठ्या भावाला लहान भावाकडे जावं लागतं की आमच्याकडे देवाचं आहे, चला त्या ठिकाणी, तरी येत नाही महाराज. इथून आपली सुरुवात आहे आणि आपण म्हणतो हिंदू राष्ट्र बनलं पाहिजे. अशाने हिंदू राष्ट्र बनणार नाही. यासाठी फार मेहनत घ्यावी लागेल, एकजुटीने आपल्याला उभं राहावं लागेल, कारण आता ही काळाची गरज आहे. आज जर आपण विचार केला, आपल्याला बाहेर गावांमध्ये शहरांमध्ये खूप लोक मानतात, दादा दादा म्हणतात, आप्पा म्हणतात, मोठाजी म्हणतात. तुम्ही पैसे कमवताय, 10 ताऱ्याची बिल्डिंग त्या ठिकाणी उभी करताय, 500 एकर तुमची जमीन आहे आणि जर मुलगी खालच्या समाजाच्या मुलाबरोबर निघून जात असेल तर हा आपल्या फार मोठा कलंक आहे. आणि म्हणून हे मंदिर, हे गुरुकुल, हे कशासाठी आत्ताची गरज आहे. जरी आज आपण म्हणतोय की परिवर्तन होते, परिवर्तन नाही. आज आपण जर बारकाईने विचार केला, कधी आपल्या घरामध्ये काय घडेल हे आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणून या गोष्टींसाठी आपल्याला जागृत व्हावं लागेल, फार विचार करावा लागेल. मी तर म्हणेन तुम्ही संपत्ती कमवा, पण आपल्या मुला मुलींना संस्कार द्या. त्यांना अशा कार्यक्रमामध्ये आणा, जिथं काही भंडारा चालू असेल त्या ठिकाणी आपल्या मुला मुलींना आणा, त्यांना पाणी वाढायला लावा, जेवण वाढायला लावा, त्या ठिकाणी चटई उचलायला लावा. याच्याने त्यांच्यावर संस्कार निर्माण होतील. त्यांच्या हातात मोबाईल देऊ नका, त्यांना मोठमोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये पाठवू नका, त्यांना मंदिरात पाठवा. ही काळाची गरज आहे. तुम्ही तारुण्यात अशेपर्यंत संपत्ती कमवणार, पण ज्या वेळेस शरीर तुमचं साथ सोडेल त्यावेळेस तुम्हाला आठवण येईल की मी फार चुकीचं केलं की माझ्या मुलांना त्या ठिकाणी संस्कार दिले नाही. आणि म्हणून हे मंदिर असेल, गुरुकुल असेल, हे संस्काराचं एक केंद्र त्या ठिकाणी बनतंय. आणि म्हणून या सगळ्या लोकांचा त्या ठिकाणी प्रयास आहे. नरुकाजींची तर त्या ठिकाणी संकल्पना आहे की ज्या वेळेस हे 2 वर्षानंतर आपलं मंदिर त्या ठिकाणी निर्माण होऊन जाईल तर आपले जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी त्यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी ते प्राण प्रतिष्ठा करणार आहे. आणि म्हणून तो फार मोठा प्रसंग आपल्यासाठी आनंदाचा त्या ठिकाणी ठरणार आहे. आणि म्हणून आम्ही काय तुमच्याकडे मागायला आलो नाही की आम्हाला त्या ठिकाणी देणगी द्या. एक मंदिराची त्या ठिकाणी माहिती आम्ही देण्यासाठी आलो
आणि ज्या वेळेस आपल्याला ते कार्य आवडलं, ज्या वेळेस आपण तिथपर्यंत आले, तर निश्चित आपल्या हृदयामध्ये ते विचार येतील की आपण इथं काहीतरी दिलं पाहिजे. आणि म्हणून आज हा जो आपला श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थांतर्फे हा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला होता, हा आपला पहिला कार्यक्रम आहे. आणि पुढे जे आपलं नियोजन राहणार आहे त्याच्यामध्ये बरीचशा गोष्टी आहेत. आपली संस्कृती, आपला सनातन धर्म, आपण का भरकटत चाललोय, आपण का वेगळ्या दिशेला जातोय, या गोष्टींसाठी आपण नरुकाजींना आग्रह धरणार आहे की थोडा वेळ काढून आपण खेड्यापाड्यात जाऊ, त्यांना जागृत करू, त्यांच्या डोक्यामध्ये सनातन धर्माचे विचार करू. कारण लोक येत नाही, लोकांकडे आपल्याला जावं लागतं. तमाशे राहिले तर लोकांना बोलवायचं काम नाही, एखादा मांस मच्छीची पार्टी राहिली तिथं बोलवायचं काम नाही. पण तुम्ही जर अध्यात्मामध्ये लोकांना सांगितलं, लोक येणार नाहीत. आणि म्हणून या कार्यासाठी आपल्याला घरोघरी त्या ठिकाणी जावं लागेल. आणि मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो की आपण वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला, सगळी माहिती या ठिकाणी आपण मंदिराची ऐकून घेतली. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती राहील की ज्या ज्या वेळेस आम्ही आपल्या गावांमध्ये येऊ, आपल्याकडे येऊ, त्या ठिकाणी आपण निश्चित त्या ठिकाणी सहकार्य करा, मदत करा. मंदिराची संकल्पना आहे, त्या ठिकाणी 2-3 लोक असे आहेत की 25 कोटीचं मंदिर ते एकटे बांधून द्यायला तयार आहेत, एकटे बांधून द्यायला तयार आहेत, पण त्याला महत्व राहणार नाही. राम मंदिर बांधायचं ठरवलं असतं सगळं केंद्र सरकारने बनवून टाकलं असतं, पण गावागावामधून पैसे का घेतले की एक एक माणूस त्या ठिकाणी जुडला पाहिजे. आणि म्हणूनच आपल्याला एक एक माणूस त्या ठिकाणी जुडायचा आहे, त्याला वाटलं पाहिजे की हे मंदिर आपलं आहे. आणि म्हणून त्या मंदिराची भव्यता, त्याच्यामध्ये कुठेही स्टील नाही, सिमेंट नाही, रेती नाही, सगळं जे मंदिर आहे राजस्थान मधून जो दगड येतोय त्या दगडामध्ये संपूर्ण ते मंदिर त्या ठिकाणी होतंय. 1000 वर्षाची त्या मंदिराची त्या ठिकाणी गॅरंटी आहे आणि पूर्ण विधीपूर्वक त्या ठिकाणी ते मंदिर होते. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी सहकार्य करा. आमचा संकल्प आहे की 1 लाख लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचंय आणि फक्त 1100 रुपये त्यांच्याकडनं घ्यायचे. आणि म्हणून असा जो संकल्प त्या ठिकाणी करतोय, न मागता त्या ठिकाणी लोक येत आहेत. कोणी 5 लाख देते, कोणी 11 लाख देते. आता सांगितलं या ठिकाणी सरकार साहेबजी रावल आतापर्यंत 24 लाख रुपये त्यांचे या ठिकाणी लागून गेले आणि खूप मोठ्या उत्साहाने ते त्या ठिकाणी दर महिन्याला 1 लाख देत असतात. आणि बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी सांगतात की फार मोठं मंदिर आपल्या या काना देशामध्ये बनतंय, त्या ठिकाणी आपण जा, बघा आणि त्या ठिकाणी सहकार्य करा, असं आपली ही संकल्पना आहे. आणि म्हणून आमचा कोणालाही आग्रह नाही, बळजबरी नाही, पण आपल्याला जर काम योग्य वाटत असेल, चांगलं दिसत असेल तर त्या ठिकाणी आपण मदत करा. आणि एकदा नक्की त्या संस्थांना भेट द्या सहपरिवार. तिथं गोमाता आहेत, 50 गोमाता आहेत आणि वेगवेगळ्या जातीच्या त्या ठिकाणी गोमाता आहेत. खूप काही मंडळी त्या ठिकाणी सहकार्य करतायत आणि येणाऱ्या पिढीसाठी फार मोठं शक्तपीठ ते त्या ठिकाणी बनणार आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी उभे राहून सहकार्य करा, एवढंच आम्ही या ठिकाणी सांगतो. आणि ज्या वेळेस आम्ही आपल्या गावांमध्ये येऊ त्या ठिकाणी आपण मिटिंगांचं नियोजन करा, लोकांना माहिती द्या आणि त्या ठिकाणी मंदिरासाठी आपण मेहनत घ्या. ज्यांना कोणाला या कार्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल, कार्य करायचं असेल तर ते समितीमध्येही नाव आपलं त्या ठिकाणी देऊ शकतात. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुनश्च आपलं सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद, आभार व्यक्त करतो. आमचे संस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष जे सरपंच आहेत बोरदड गावचे आमचे नानासाहेब पाटील या ठिकाणी तेही उपस्थित झाले. अशोक दादा पाटील निकुंब्याचे तेही या ठिकाणी आले, त्यांचेही मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि संध्याकाळी 4 वाजेला दोंडाईच्याला नरुकाजींचीच मंदिरासाठी त्या ठिकाणी सभा आहे, तिथेही ज्यांना शक्य होईल तर येण्याचा प्रयत्न करावा. पण इथून जे मार्गदर्शन आपल्याला मिळालंय, एक हिंदू म्हणून आपण ते त्या ठिकाणी घेऊन जा, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुनश्च या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.